मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडीचा फटका हा मंगळवारी शाळकरी मुलांना बसलाय। जवळपास 500हून अधिक विद्यार्थ्यांना वाहतूक कोंडीतून रेस्क्यू करण्यात आलंय। दादरच्या शारदाश्रम शाळेतील विद्यार्थी आणि मालाडच्या मालवणी इथल्या मदर टेरेसा ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या बस या तब्बल 8 तास वाहतूक कोंडीमध्ये अडकल्या होत्या। त्यामुळे शाळकरी मुलांचे हाल बेहाल झालेले होते। अशातच शाळेनं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे मदतीची याचना केली। राज ठाकरे यांच्या फोनमुळे तातडीनं पालिका प्रशासन, वाहतूक पोलीस आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शाळेतील मुलांना रेस्क्यू करून जवळच्या हॉटेलमध्ये जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था केली। या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। रात्री 11-11:30 आमचे सन्मान्य जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांचा कॉल आला। त्यांना राजसाहेबांचा कॉल आला। दादरची ही शारदाश्रमची मुलं आहेत, 180 मुलं आहेत। ही संध्याकाळी 5-5:30 वाजल्यापासून इथे अडकलेली होती। ते त्यांना पाण्याची सोय नव्हती, त्यांना वॉशरूमची सोय नव्हती। जसं आम्हाला आदेश मिळाला आमची पूर्ण टीम आली, त्यांना बिस्किट्स, पाणी, कारण या वेळेला 11:30 नंतर त्यांना जेवणाची, त्यांना भूक लागलेली आहे। मग आम्ही ते रॉयल गार्डनच्या इथे त्यांना ती सोय करून उपलब्ध करून दिलेली आहे। स्थानिक प्रशासन, वाहतूक पोलीस आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व शाळकरी मुलांना नजीकच्या रॉयल गार्डन रिसॉर्टमध्ये नेलं आणि तिथं जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था केली। या सर्व घटनास्थळाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकर यांनी। काय सगळं मॅडम की कशासाठी मुलं निघाली, किती वाजता निघालेली होती, कुठल्या शाळेत मुलं? शारदाश्रम विद्या मंदिर। आम्ही ट्रिपला गेलो होतो आणि आम्ही आता इथे स्टक आहोत। 12 वाजले, 6 वाजता निघालो होतो विरार। किती बसेस आहे, किती मुलं आहेत? जवळजवळ 175 मुलं आहेत। किती बसेस होते आणि कधी निघाले? 4 बसेस, 6 वाजता निघालो। म्हणजे कुठे निघालेला होता आज? काय पिकनिक? विरारवरून, म्हणजे आता संध्याकाळी विरारवरून घरी परत चालू आहे दादरला। सो इथे ब्रिजवर जवळजवळ 4 तास आहोत। पण आज 3 दिवसापासून पूर्ण हेवी वाहतूक आहे, वाहतूक कोंडी महामार्गावर होत आहे। मग आज पिकनिक काढण्याचं रद्द का नाही केलं असं? ॲक्च्युली हे मला नाही सांगता येणार, बिकॉज ते हायर अथॉरिटीज टेक द डिसिजन। सो आय एम जस्ट फॉलोइंग द ऑर्डर्स। भूक वगैरे काय लागले? आता भूक वगैरे लागली। आता ते शाळेतले आता ते बोलतायत की बस येते नवीन ढाब्यावर थांबून जेवण वगैरे देणार आहेत की नाही, म्हणजे देणार आहेत। आणि मग नंतर जर ट्रॅफिक कमी झालं मग आम्ही घरी जाऊ शकतो, असं सीन आहे। आमच्या शाळेत गौरांग शारदाश्रम शाळा आहे दादर मधून। आम्ही इकडे पिकनिकला आलेलो, ग्रेट एस्केप विरार मध्ये रिसॉर्ट आहे। सकाळी 8 वाजता निघालो तर इकडे आम्हाला 9 वाजता पोहोचेल, 10 वाजता पोहोचेल असे बोलले, तर इथेच 2 वाजले। आणि परत निघालो 4 वाजता पिकनिक मधून, तर इथेच रात्री पोहोचलोच नाही अजून। एवढं ट्रॅफिक एक पोहोचलोच नाही। चालत आलो, गाडी बंद पडून चालत आलो। गाडीमध्ये तरी आता सकाळी 6 तास आणि मग आता रात्री 6च्या वरच गेले, 6 तासच्या वरच 12 तास। प्रभाकर कुडाळकर, एबीपी माझा, वसई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।